येळकोट येळकोट जय मल्हार। जेजुरी गडावर आज भक्ती, परंपरा आणि संस्कारांनी न्हाऊन निघालेल्या चंपाषष्ठी उत्सवाची भव्य सांगता झाली आहे। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी जेजुरीत हजेरी लावली आणि सोन्याची जेजुरी आज खऱ्या अर्थाने सुवर्णरंगी भासू लागली। धार्मिक विधी, भंडाऱ्याची उधळण, खोबऱ्याची शिंपण आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात संपूर्ण शहर दुमदुमलं। भाविकांच्या डोळ्यात आनंद, हृदयात भक्तिरस आणि गडावर संपूर्ण दिवसभर भक्तीचा सोहळा। विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे पारंपरिक नैवेद्य, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, रोडगा आणि पुरणपोळी अर्पण करून उत्सवाची सांगता करण्यात आली। शतके जुनी परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात असल्याचं दर्शन गडावर पाहायला मिळालं। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेले धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, पूजन आणि महापूजा आज उत्सवाच्या अंतिम दिवशी शिखरावर पोहोचले आणि भक्तांसाठी हा अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव ठरला। भक्ती, संस्कार आणि परंपरेची साक्ष देणारा चंपाषष्ठी महोत्सव आज विश्रांती घेतोय, पण प्रत्येक भाविकाच्या मनात खंडेरायाचा एकच जयघोष गुंजत राहणार, येळकोट येळकोट जय मल्हार। येळकोट येळकोट जय मल्हार। प्रथमतः सर्व मल्हारी भक्तांचं मी आज चंपाषष्ठी निमित्त हार्दिक स्वागत करतो। चंपाषष्ठी उत्सवाच्या सर्वांना, खंडेराय भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो। आजचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्याची षष्ठी। आजच्या दिवशी श्री शंकराने मार्तंड भैरवाचा म्हणजेच खंडोबाचा म्हणजे सदानंदाचा मल्हारीचा अवतार घेतला, त्यामुळे या दिवसाला खंडोबा भक्तांमध्ये आनंद साधारण असे महत्त्व आहे। आजच्या दिवशी श्री शंकराने खंडोबाचा अवतार घेतला व आपल्या कुटुंबासहित मणिमल्ल्याचा संहार केल्यानंतर या ठिकाणी रहिवास केला, म्हणजे आजही असं मानलं जातं की श्री खंडेराय आपल्या संपूर्ण कुटुंबासहित या ठिकाणी राहतात, त्यामुळे या देवतेला कुलदैवत म्हणतात। आपल्या कुलाचा, संपूर्ण कुलाचा उद्धार व्हावं यासाठी श्री खंडेराय या ठिकाणी राहत आहेत। त्यामुळे अखंड भारतामध्ये हे एकमेव मंदिर असं आहे की ज्या ठिकाणी भगवान शंकर आपल्या पत्नीसह, कार्तिकेय स्वामी असतील, गणपतीसह आपल्या मुलाबाळांसहित या ठिकाणी राहतात। त्यामुळे या चंपाषष्ठीच्या निमित्तानं मल्हारी मार्तंडाच्या गडावर देवस्थानच्या वतीनं तसेच पुजारी सेवक वर्गाच्या वतीनं या ठिकाणी अन्नछत्र आम्ही गेली 6 दिवस आम्ही अन्नदान करत आहोत। देवस्थाननी त्या ठिकाणी अतिशय आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करून पुजारी वर्ग आणि देवस्थान असं संयुक्त आम्ही जवळजवळ 60 ते 70 हजार लोकांसाठी या ठिकाणी वांग्या भरताचा आज प्रसाद त्या ठिकाणी केलेला आहे। आता दुपारची महापूजा झाल्यानंतर सगळ्या भाविकांना आम्ही त्या ठिकाणी देत आहोत। या ठिकाणी गेल्या 6 दिवसामध्ये, गेल्या 5 दिवसामध्ये आम्ही विविध धार्मिक उपक्रम या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले गेले। त्याच्यामध्ये मग तुम्हाला गीत रामायणासारखा कार्यक्रम, अति उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी झाला। होम हवनाचा कार्यक्रम झाले। जे धार्मिक विधी जेवढे पारंपरिक आहेत ते सगळे विधी या ठिकाणी या उत्सवामध्ये पहिल्यांदा जेजुरीकरांना आणि भाविकांना महाराष्ट्रातले पाहायला मिळाले। ते सगळ्या भाविकांचे या ठिकाणी आम्हाला दरवेळी फोन येऊन सांगतायत की आज अतिशय 6 दिवसामध्ये आम्हाला जेजुरीतील इतकं समाधान झालं की असं समाधान याच्या अगोदर आम्हाला कधी झाल्याचं आठवत नाही। आणि ही आमच्या कामाची, आमच्या सेवेची पावती या ठिकाणी मल्हारी मार्तंडाने आम्हाला दिलेली, असं आम्ही भाविकांच्या रूपाने या ठिकाणी आम्हाला जे शाबासकी देण्यात आली, त्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत। असाच उत्सव आम्ही दरवेळी या ठिकाणी देवस्थान आणि पुजारी वर्ग या ठिकाणी इथून पुढच्या काळातही साजरे करत जाऊ। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आम्ही एवढंच आवाहन करणार आहे की देवस्थानचे आम्ही विविध उपक्रम भक्तवर्गाच्या साठी आम्ही